नमस्कार. मी प्रणाली कुलकर्णी. आज तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मुलांकडनं होमवर्क अर्ध्या वेळात कसा करून घ्या. हे खूप महत्वाचं आहे बरं का. आणि याच्यामध्ये जर तुम्ही सक्सेसफुल झालात तर तुम्ही अर्धी बाजी जिंकलेली आहे. चला तर मग होमवर्क कंप्लीट करण्याच्या स्टेप्स मधली पहिली स्टेप्स पहिलं मोटिवेशन आहे की मुलांना काही सेक्शन असतील की जे कंप्लीट करायचे आहे. तर ज्या पद्धतीनं मुलं सेक्शन कंप्लीट करतील त्या प्रत्येक पेजच्या शेवटी एखादी कॅन्डी, एखादं चॉकलेट, एखादं त्यांच्या आवडीची गोळी किंवा काहीतरी खाऊ, खोबऱ्याची बर्फी ठेवा, ती सुद्धा चालेल. तर असं काहीतरी मोटिवेशन ठेवा की हा टॉपिक झाला की हे खायचंय, हा टॉपिक झाला की हे मिळेल, किंवा एक पेज झालं की हे मिळेल, नेक्स्ट पेज झालं की हे मिळेल. किंवा स्टार द्या. प्रत्येक पेजच्या शेवटी त्यांच्यासाठी तुम्ही एक स्टारचे काही स्टिकर्स मिळतात आणि ते स्टिकर्स तुम्ही घरी आणून ठेवा आणि अगदी आवर्जून त्याचा वापर करा, कारण मुलांना ते फार आवडतं. दुसरी महत्वाची हॅक आहे आणि ती म्हणजे ब्रेन ब्रेक पार्टी. द ब्रेन ब्रेक पार्टी इज नथिंग बट, तुम्हाला काय करायचं आहे की साधारण 20 ते 25 मिनिटाचा वेळ द्यायचा की त्याच्यामध्ये स्पीडनं त्यांनी अभ्यास करायचा आहे, जे काही कम्प्लिशन आहे ते करायचं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या आवडीचं गाणं तुम्ही जोरात लावायचं आहे आणि मस्तपैकी डान्स करायचा आहे. आणि ह्या ज्या डान्सच्या मूव्ज आहेत ना, या मुलांना फार मोटिवेशन देतात आणि त्यांना एकदम रिलॅक्स वाटतं. अगदी तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर नाचलात तरी छान वाटेल त्यांना. आणि या खेळांमध्ये परत नेक्स्ट 20 मिनिट्स ते मन लावून अभ्यास करतात, कारण पुन्हा त्यांना 5 मिनिटाचा हा जो ब्रेक मिळणार असतो आणि त्याच्यात ते धुडगूस घालणार असतात, त्यांना ते एन्जॉय करतात. द थर्ड इम्पॉर्टंट हॅक, द ट्रिक इज रेस अगेन्स्ट द क्लॉक. तुम्ही एक टायमर लावून ठेवा आणि त्यांना सांगा की या वेळेत जर कंप्लीट झालं तर आपण पार्टी करूया किंवा त्यांच्या आवडीचा काहीतरी खाऊ द्या, किंवा त्यांचंच त्यांना स्वतःशी रेस लावायला शिकवा. दरवेळेला काहीतरी असं ब्राईब देणं सुद्धा बरोबर वाटत नाही आपल्याला. पण काय करायचं, मुलांनी थोडासा अभ्यासही करायला पाहिजे आणि त्यांचं जर वेळेत कंप्लीट झालं तर आपल्यालाही छान वाटतं. आणि त्यासाठी त्यांना इट्स नॉट अ ब्राईब, पण त्यांना रिलॅक्सेशनचे हे टेक्निक शिकवायचे लहानपणापासून. की तू कंटिन्यू तासभर जर अभ्यास करत बसलास तर नक्कीच कंटाळशील. तर त्यापेक्षा 20 मिनिटाचा अभ्यास, 5 मिनिटाचा ब्रेक, परत 20 मिनिटाचा अभ्यास, मग 5 मिनिटाचा ब्रेक. तर या पद्धतीनं जर अभ्यास केला तर मुलं मस्त एन्जॉय करतात आणि भरभर भरभर त्यांचा अभ्यास ते कम्प्लीट करतात. The fourth important and also effective technique to complete the homework in half of the time is create a bingo board. एक बोर्ड तयार करा, एक कार्डशीट आणा आणि त्याच्यावर तुम्ही टॉपिक्सची नावं लिहून ठेवा. मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, SST काय जे असतील त्यांचे विषय त्यानुसार. आणि त्या बिंगो बोर्डला सगळ्यात शेवटी त्याचं एक काहीतरी मंडेचं काय आवड, ट्युजडेचं काय आहे, थर्सडेचं काय आहे, असे ओळीनं तुम्ही लिहून ठेवा. आणि त्यामध्ये रोज त्यांनी जसं जसा होमवर्क होईल म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन कसे द्यायचे की कम्प्लीट द मॅथ वर्क, रीड 10 पेजेस ऑफ इंग्लिश, रीड अ लेसन ऑफ सायन्स, अशा पद्धतीनं त्यांना टॉपिक्स द्यायला हवेत. कारण काय की आज मला सायन्सचा होमवर्क नाही, आज मला SSTचा नाही, असं नाही. तर त्यांनी ते रोजचा काही जो अभ्यास आहे तो रोज करायलाच हवा, रोज 10 पेजेस वाचायलाच हवे. मग त्यामुळे त्यांचं आपोआप त्या बिंगो बोर्डला टिक टिक करत जातील ते, जसं जसं कम्प्लीट होईल तसं. आणि ते लवकर संपवायचं या नादात तो रो कम्प्लीट झाला की सगळ्यात शेवटी त्यांना एक छोटंसं बक्षीसही मिळणार आहे. तर या आनंदात ते लवकर लवकर कम्प्लीट करतात. And the next important, also effective, also चाइल्ड फ्रेंडली असं म्हणूया आपण, ती हॅक आहे, ती ट्रिक आहे, ती म्हणजे टीच अ टॉय. जनरली लहान मुलांकडे एक त्यांच्या आवडीचं खेळणं असतं. एखादा टेडी असेल, एखादा छोटासा हनुमान असतो, एखादा डॉगी असतो, काहीतरी असतं त्यांच्याकडे. आणि ते सारखं घेऊन त्याच्याशी खेळत असतात. मुलांकडे स्पायडरमॅन असतो आणि मुलींकडे डॉल असते, असं जनरली आपण बघतो. त्या डॉल शिवाय त्यांना झोप सुद्धा येत नाही.
आणि मग त्या डॉलला त्यांना तो टॉपिक शिकवायला लावा. जर का समजा एखादा टॉपिक त्यांच्या लक्षात राहत नाहीये, जनरली अशा गोष्टी कधी होतात SST किंवा इंग्लिशच्या बाबतीत, त्यांना ॲज लाईक अ स्टोरी जर असं आपण त्यांना सांगितलं तर ते छान कम्प्लीट करतात. आणि ती स्टोरी आता तुला तुझ्या डॉलला शिकवायची असं जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तेव्हा ती एकदम भान हरपून शिकवत राहते. मग तिला काय कळलंय हे सुद्धा तुम्हाला कळतं आणि तिचंही ते रिकॉल केलं जातं. ती आठवून आठवून त्याच्यामध्ये काय काय आहे ते सांगायचा प्रयत्न करते. आणि हीच प्रोसेस जर 4थीपर्यंतच्या मुलांपर्यंत तुम्ही जर फॉलो केली तर मुलं खूप शिकतात. ह्या टीच अ टॉय ह्या मी आतापर्यंत बघितलेली सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड ठरते. कारण एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं असतं. आणि त्या टॉयला शिकवण्याच्या नादात अगदी फोटोसिंथेसिस किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर वगैरे सुद्धा मुलांच्या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत ते लक्षात राहतं. आणि ते त्या पद्धतीनं त्या टॉयला शिकवत राहतात. आणि हे खूपच इफेक्टिव्ह ठरलेलं आहे. and the last but not the least is memory moves. अशा काही फनी हालचाली करा की ज्याच्यामध्ये मुलांना मज्जा वाटेल. आणि काही असा जो अवघड टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना रिलेट करून घ्या आणि त्या त्या टॉपिकची ही मूव आहे, या टॉपिकची ही मूव आहे, असं जेव्हा तुम्ही त्यांना लक्षात ठेवायला लावता तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला ती मूव झाली की त्यांना तो टॉपिक आठवेल. तर इट्स लाईक अ व्हिज्युअलायझेशन. पण त्या मूवमुळे ते लक्षात ठेवतात. आणि ॲक्च्युअल व्हिज्युअलायझेशन कर म्हटलं तर त्यांना त्याची भीती वाटते किंवा मला हे जमेल का नाही असं वाटतं. त्यापेक्षा हे एक सोपी मेथड आहे आणि आपण ती छान पद्धतीनं फॉलो करू शकतो. तर ह्या होत्या होमवर्क किंवा अभ्यास लवकर पूर्ण करण्याच्या अगदी महत्त्वाच्या आणि फनी ट्रिक्स. तुम्हाला आवडल्या का नक्की सांगा, कमेंट करा. आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल अजून काही माहिती सांगेन किंवा अजून अशाच काही ट्रिक्स घेऊन येईन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.